राष्ट्रवादी मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे आक्रमक। अवघ्या 8 महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतोय ही अत्यंत शरमेची बाब। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये 2023च्या नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं। मात्र 1 वर्षाच्या आतच तेथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे संपूर्ण भारतात संतापाची लाट पसरली आहे। राष्ट्रवादी मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांनी निषेध व्यक्त करत मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले। यावेळी निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे, मिरज युवक तालुका अध्यक्ष राजू शेख, हर्षल सावंत, विपुल झेंडे, सुयश गुरव, नरेंद्र दबडे, विठ्ठल पोळ, दयानंद नागराळे, बसवराज देवरमणी आदी कार्यकर्ते उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने आज जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे एकत्रित गोळा झालो आहे। या संदर्भात राजकोट किल्ल्यावर जो 26/2024 जी दुर्घटना घडली या दुर्घटनेची सखोल चौकशी करावी व जी निष्काळजीपणा केलेल्या निष्काळजीपणावर ज्या त्रुटी ठेवलेल्या आहेत ज्यामध्ये पुतळा उभारणी करताना याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आज आम्ही मिरजेच्या तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांना निवेदन देऊन चौकशी मागणी केलेली आहे। तरी यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने करण्यात आली आहे। हे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहे।